नमस्कार प्रेक्षक, मराठी महाराष्ट्रमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. मी संग्राम. प्रेक्षकांनो, बोगस शिक्षक भरती, थकीत वेतन काढणं, बोगस शालार्थ ID देणं, बोगस विद्यार्थी दाखवणं आणि या सगळ्यांच्या आरोपाखाली म्हणजे 400 ते 500 कोटी रुपयांच्या आरोपाखाली दोन अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात आलं. दोन शिक्षण अधिकाऱ्यांना, त्यांचं नाव भगवान फुलारी आणि नागनाथ शिंदे. यांना निलंबित करण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते, सादिक इनामदार आणि माझ्यासारखा पत्रकार यांच्या नाकेनऊ आले. इतके निगरडगट्ट प्रशासनाचे अधिकारी, संचालक, उपसंचालक हे सगळे होते हे फार जवळून पाहिलेलं आहे. मात्र पुरावे गंभीर होते, भ्रष्टाचार फार मोठा होता आणि त्यांना निलंबित केल्याशिवाय पर्यायच उरत नव्हता, म्हणून ही त्यांनी कारवाई केलेली आहे. आता या दोघांच्या कारवाईवर सगळं समाधानी झालेलं आहे का? तर नाही. सामाजिक कार्यकर्त्याचं समाधान झालेलं नाही आहे, सामान्य लोकांचं समाधान झालं नाही आहे, माझ्यासारख्या एखाद्या पत्रकाराचं समाधान झालेलं नाही आहे. कारण या भ्रष्टाचाराच्या साखळीचा एक भाग, एक कडी, दोन कड्या जरी म्हणलं तरी हरकत नाही. एक भगवान फुलारी आणि नागनाथ शिंदे, फार मोठी साखळी. त्यांच्यापासून वेतन अधीक्षकांपासून ते खाली क्लर्कच्या सह्या होईपर्यंत सगळी लोक यामध्ये दोषी आहेत आणि त्यांच्यावर कधी कारवाई होणार असा सगळ्यात मोठा सवाल या निमित्तानं उपस्थित झालेला आहे. या सगळ्या अधिकाऱ्यांवर, कर्मचाऱ्यांवर कारवाई होणं गरजेचं आहे. कनिष्ठ पातळीवरील अधिकारी कर्मचारी दोषमुक्त आहेत का असा सवाल उपस्थित केला जाऊ लागला आहे. त्यांच्यावर कधी कारवाई होणार हाही सवाल उपस्थित केला जाऊ लागलेला आहे. आणि संबंधित बोगस नियुक्त्या व वेतन मंजुरीचे प्रस्ताव शिक्षण विस्तार अधिकारी, गट शिक्षण अधिकारी कार्यालयातील लिपिक, स्थापना शाखेतील लेखनिक आणि वेतन शाखेतील कर्मचारी यांच्या माध्यमातून तयार होऊन वरिष्ठांकडे जात असलेला प्रस्ताव तयार करणे, कागदपत्रांची पडताळणी करणे, पुस्तिकेची तपासणी करणे, वेतन अधीक्षकांकडे फाईल पाठवणे, या सर्व प्रक्रियेच्या माध्यमातून त्यांच्या स्तरावर अधिकाऱ्यांची भूमिका ही महत्त्वाची आहे. आणि ही अधिकारी यामध्ये दोषी नाही आहेत का असा सवाल उपस्थित केला जाऊ लागला आहे. फक्त वरिष्ठ अधिकाऱ्यांवर कारवाई करून प्रकरण संपले असे भासवायचे आहे का हा सवाल उपस्थित आहे. शाळेच्या मुख्याध्यापकापासून ते शिक्षण अधिकारी यांच्यामार्फत फाईल साखळीतील हे अधिकारी पडताळणीची जबाबदारी निभावण्यात अपयश ठरले की जाणून बुजून दुर्लक्ष केले असा सवाल उपस्थित होत आहे. काही शिक्षण मंडळातील सूत्रांच्या माहितीनुसार कोणत्याही शिक्षकाची नियुक्ती, सेवापुष्टी किंवा मग वेतन प्रस्ताव ही प्रक्रिया कनिष्ठ पातळीवरील पडताळणीशिवाय वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे जात नाही. त्यामुळे संपूर्ण साखळीची तपासणी न झाल्यास खरे दोषी कोण हे कधीच समोर येणार नाही असे बोलले जाऊ लागलेले आहे. आणि जिल्हा परिषदातील शिक्षण विभागामध्ये फार मोठा भ्रष्टाचार सुरू आहे आणि शिक्षण विभागाची फार मोठी बदनामीसुद्धा होत असताना आपल्याला पाहायला मिळते. या संदर्भामध्ये संपूर्ण प्रकरणाची स्वतंत्र चौकशी करून संबंधित क्लार्क, निरीक्षक, स्थापनेतील कर्मचारी, वेतन शाखेतील जबाबदारांवरही कारवाई व्हावी अशी मागणी होत आहे. शिक्षण विभागातील भ्रष्टाचारावर अंकुश आणायचा असेल तर फक्त 2 अधिकारी निलंबित करून चालणार नाही. फक्त 2 अधिकारी निलंबित करून प्रकरण दडपण्यापेक्षा संपूर्ण प्रकरणाची पारदर्शक चौकशी करणं गरजेचं आहे अशी प्रतिक्रिया शिक्षक संघटनांकडून व्यक्त केली जात आहे. आता फक्त अधिकाऱ्यांना निलंबित करून चालणार आहे का? तर अजिबात नाही. या सगळ्या गोष्टी फार महत्त्वपूर्ण आहेत. शिंदे, फुलारी या दोघांना निलंबित करण्यात आले खरे, मात्र ते पुन्हा सेवेत येणार नाहीत. हे कशावरून? कारवाई करण्यासाठी सामाजिक कार्यकर्त्यांच्या आणि माझ्यासारख्या पत्रकारांच्या नाकेनऊ आले, त्यामुळे ते खटाटोप करून पुन्हा रुजू होतील अशी जोरदार चर्चा होत आहे. जर ते कोट्यावधींचा भ्रष्टाचार करून पुन्हा रुजू होणार असतील तर निलंबित केलेच कशाला असा सवाल का उपस्थित करू नये? त्यामुळे त्यांना फक्त निलंबित करून चालणार नाही, त्यांच्यावर शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला पाहिजे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून सुद्धा त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे. त्यांच्या मालमत्तेची चौकशी झाली पाहिजे, तिथेही त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे अशी जनतेतून मागणी केली जात आहे. शिक्षण विभागात भ्रष्टाचार झाला आणि 2 शिक्षण अधिकाऱ्यांना निलंबित केले, इथपर्यंत कारवाई थांबत नाही. हा भ्रष्टाचार त्या शिक्षण अधिकाऱ्यांनी साखळी पद्धतीने इतर जबाबदार व्यक्तींच्या मदतीने केलेला आहे. त्यात शाळा किंवा महाविद्यालयाच्या मुख्याध्यापकापासून ही प्रक्रिया सुरू होते. महाविद्यालयातून प्रस्ताव तयार करणे पासून विस्तार अधिकारी, गट शिक्षण अधिकारी, शिक्षण अधिकारी, क्लार्क, वेतन अधीक्षक ही संपूर्ण साखळी भ्रष्टाचारात सहभागी आहे. एक अधिकारी 10-10 वर्ष झाले एकाच खुर्चीला चिटकून बसलेला आहे. त्याला सगळे खाचखळगे माहीत आहेत. अर्धे अधिक कामे तोच करतो, भ्रष्टाचाराला खतपाणी तोच घालतो आणि त्यामुळे जर खरा भ्रष्टाचार बाहेर काढायचा असेल
तर या छुपा रुस्तुमला बाहेर काढणं गरजेचं आहे. या सर्व जबाबदार व्यक्तींवर कारवाई केली पाहिजे, तरच कुठेतरी भ्रष्टाचार थांबेल. अन्यथा शासनाच्या तिजोरीवर कोट्यावधींचा कायम दरोडा परतत राहील असं म्हणणं चुकीचं ठरणार नाही. जिल्ह्यात अशा अनेक शाळा आहेत, महाविद्यालय आहेत ज्यांच्याकडे अनेक कर्मचारी बोगस आहेत, विद्यार्थी बोगस आहेत. अनेक संस्थांनी बोगस शिक्षक भरती करून करोडो रुपयांच्या शासनाला लुटले आहे. मागच्या तारखेत नियुक्त्या दाखवून एका शिक्षकाच्या नावाखाली 40 लाख रुपये थकीत वेतन शासनाकडून उखळले. हे किती भयानक आहे हे आपण कल्पना देखील करू शकत नाही. तरी अशा संस्थांवर कारवाई का होत नाही? हे कुणाचे अपयश आहे? या संस्था कुणाच्या आहेत? धनदांडग्या नेत्यांच्या आहेत म्हणून त्यांच्यावर कारवाई केली जात नाही का? हाही सवाल उपस्थित झाला आहे. खरा भ्रष्टाचार नेत्यांच्या संस्था करत आहेत, त्यामुळे भ्रष्टाचार उघड होत नाही. शासनाचा करोडो रुपयांचा निधी या संस्था लाटत आहेत. अशा संस्थांची मान्यता रद्द का करू नये असाही सवाल सामान्य जनता विचारू लागलेली आहे. संबंधित भ्रष्टाचार प्रकरणी चौकशी करण्यासाठी SITला काम करण्यासाठी 4 महिन्यांचा वेळ वाढवून देण्यात आलेला आहे. या वेळेत हे सर्व भ्रष्टाचार करणारे लोक कारवाईच्या कचाट्यात आणा, तरच कारवाई केल्यासारखे वाटेल. अन्यथा SIT ही पारदर्शक असते असं जनतेला वाटेल. याहीपेक्षा धक्कादायक गोष्ट म्हणजे ज्या प्रकरणाचा भ्रष्टाचार झाला, काय नेमकी खरी माहिती आहे ही माहिती अधिकाराच्या मार्फत मिळत असते. जर वेतन अधीक्षक कार्यालयातून पारदर्शक काम केले जात असेल तर माहिती अधिकार अर्जाद्वारे मागवलेली माहिती वेतन अधीक्षक कार्यालयातून दिली जात नाही. ती का दिली जात नाही? तिथे सगळा भ्रष्टाचार चालू आहे आणि ज्या शिक्षण अधिकाऱ्यांना निलंबित केले त्यांचा भ्रष्टाचाराचा तगडा पुरावा वेतन अधीक्षक कार्यालयातच आहे असे समजायचे का? वेतन अधीक्षक कार्यालयातील काही अधिकारी ते 10 वर्ष झाली तिथेच बसून आहेत अशी माहिती सूत्रांनी दिली आहे आणि म्हणून ते शासनाचे जावई आहेत का? त्यांना तिथंच ठेवलं जातं. त्यांची बदली जरी झाली तर अधिकच्या चार्जच्या नावाखाली पुन्हा ते अधिकारी तिथेच लाळगोटेपणा करत बसतात. ही अत्यंत शोकांतिकेची बाब आहे. माहिती अधिकार अर्जाला कवडीची किंमत ही भ्रष्ट मंडळी देत नाहीत, तर मग तो कायदा कशाला लागू केला असा सवाल RTI कार्यकर्ते विचारू लागलेले आहेत. हे प्रकरण इथंच थांबत नाही. या सगळ्या लोकांना चौकशीच्या कचाट्यामध्ये घेणं गरजेचं आहे. त्याशिवाय हे प्रकरण आणि या प्रकरणाचा सोक्षमोक्ष लागणार नाही. या सगळ्या गोष्टींची एक कडी उघड झालेली आहे, म्हणजे 2 कड्या उघड झालेल्या आहेत. उरलेल्या सर्व कड्या यांना कधी कुलूप लागणार हा सवाल उपस्थित झालेला आहे. मराठी महाराष्ट्र या प्रकरणाच्या मुळाशी जाऊन सगळं नेमकं काय चाललं आहे हे पाहिल्याशिवाय आणि जनतेसमोर आणल्याशिवाय राहणार नाही. या व्हिडिओमध्ये इथंच थांबतो आहे. खूप खूप धन्यवाद.